हॅलो, आता आपण बघूया "वीण दोघांतले ही तुटेना" या मालिकेचा एपिसोड रिव्ह्यू. आजच्या भागात आपल्याला बघायला भेटलं आहे बघायला भेटतं आहे की रोहनला त्यांच्याच घरचं फूड डिलिव्हरीचं ऑर्डर भेटते. तेव्हा इकडे आदिरा ला स्वानंदी सांगत असते की आराम कर म्हणून. तेव्हा आदिरा बोलते की नंदुताई, मला खूप बरं वाटलं की मी आज त्या बेडवरनं उठून इथे आली आहे. मी खूप बोर झाली होती. तेव्हा स्वानंदी बोलते की बरं, मी आता जाऊ ऑफिसला आणि सूश आली की तिच्याकडनं मदत करून घे आणि बेडवर जा आराम करायला. तेव्हा आदिरा बोलते की नंदुताई थांब ना, पार्सल आता 5 मिनटातच येईलच. आता हे बघ, मी बघते ऑर्डर ऑन द वे, थांब मी कॉलच करते. तेव्हा ती कॉल करते पण रोहन फोन उचलत नसतो. तेव्हा आदिरा बोलते की नंदुताई खाऊन जा. तेव्हा स्वानंदीही बोलते की बरं ठीक आहे. तेव्हा आदिरा बोलते की मी आणि आता याला रेटिंगच देणार नाही आहे. तेव्हा स्वानंदी बोलते की नाही गं, नको, आपल्याला माहीत नाही आहे का लेट झालं आहे म्हणून, असं लगेचच रेटिंग देऊ नको म्हणून. तेवढ्यात डोरबेल वाजते. तेवढ्यात स्वानंदी जाते आणि इकडे रोहन पहिले तयारीनिशी येतो, मास्क वगैरे, चष्मा वगैरे लावून. आणि टेन्शन असतं त्याच्या डोक्यावर. त्याला असं वाटतं की त्याची आईच पार्सल कॅरी करेल आणि ती बघणार नाही. तेव्हा स्वानंदी दरवाजा ओपन करते. तेव्हा तो पटकन पार्सल देतो. तेवढा तो जायला लागतो. तेवढ्याच आदिरा बोलते की 1 मिनिट वेट. तेव्हा तो थांबतो. तेव्हा आदिरा थोडी बडबड करते तिथेच बसून की एवढं लेट का झालं आहे म्हणून, आणि तुम्हाला रेटिंग देणार नाही वगैरे वगैरे वगैरे. तेव्हा स्वानंदी तिला थांबवत असते की थांब जरा. तेवढ्यात रोहन बोलतो की सॉरी मॅम, आणि स्वानंदीला शंका येते. स्वानंदीला थोडा आवाज ओळखीचा वाटतो. तेव्हा रोहन काही न बोलता पुन्हा जायला लागतो. तेव्हा स्वानंदी बोलते की थांबा 1 मिनिट, एवढ्या उन्हातून आले, पाणी वगैरे देऊ का तुम्हाला. तेव्हा तो काही न बोलता जायला लागतो. तेवढं त्याचा गॉगल रुमाल आणि त्याची चाव्या पडतात गाडीच्या, आणि ती चाव्या तो घाईघाईत उचलतो धांदडसारखा. तेव्हा स्वानंदीला पुन्हा शंका येते. रोहन पटकन खाली निघून जातो. स्वानंदी बोलते की आदिरा, पार्सल घे, मला एकदम अर्जंट काम आलं आहे, येते मी. तेव्हा आदिरा बोलत असते की खाऊन तर जा. पण स्वानंदी पटकन बाहेर निघते. रोहन पटकन गाडीला किक मारतो आणि जातो. स्वानंदी त्याच्या मागे रिक्षाने जात असते. रोहनला कळतं की त्याच्या मागे स्वानंदी येते म्हणून. तेव्हा तो अधूनमधनं रस्ता काढायचा प्रयत्न करतो, आणि स्वानंदी रिक्षावाल्याला जसा रोहन जातो तसं रस्ता सांगून तसं रिक्षावाला त्याच्या पाठीमागे नेत असते. रोहन घाईत त्याच्या ऑफिसमध्ये डिलिव्हरीच्या हॉटेलमध्ये येतो. तेवढ्यात स्वानंदी तिथे समोर असते. रोहन स्वानंदीला बघतो आणि तोंड वळवतो. तेव्हा स्वानंदी सरळ बोलते की रोहन. तेव्हा रोहन मागे बघतो. तेव्हा स्वानंदी बोलते की रोहन, आता इकडे तिकडचं मला काहीही सांगू नको, जे मुद्द्याचं आहे तेच सांग. तेव्हा रोहन बोलतो की ताई, मी इथे जॉब करतो आहे. तेव्हा स्वानंदी बोलते की इथे जॉब करतो आहे, पण का. तेव्हा रोहन बोलतो की ताई, माझा जॉब गेला. तेव्हा तो सांगतो की त्याचा जॉब कसा गेला, काय गेला, आणि सगळ्यांना काढून टाकलं. मी खूप इंटरव्ह्यूज पण दिल्या, पण कुठेच माझं काम नाही झालं, आणि मला मिळेल तो जॉब मी पकडला आहे. नाही ताई, हा जॉब वाईट पण नाही आहे. तेव्हा स्वानंदी बोलते की हो रोहन, मी म्हणतच नाही आहे की हा जॉब वाईट आहे. प्रत्येक काम कधी छोटं मोठं नसतं, पण तुझ्या क्वालिफिकेशनप्रमाणे तुला जॉब हवा एवढं मला वाटत होतं, आणि घरात तू आदिराला कोणालाच सांगितलेलं नाही आहे. तेव्हा रोहन बोलतो की ताई, तू पण सांगू नको. हे बघ, मला कंपनीने दुसरा नंबरही दिला आहे. त्याच्यामुळे आदिराने जेव्हा मला कॉल केला ना, तेव्हा तिला कळलंच नाही की ती कोणाला कॉल करते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आई आधीच तुझ्या घरी येऊन एवढा तमाशा केला होता, आणि असं कळलं तर अजून घर डोक्यावर घेईल, आणि अजून काय तुझे ताण वाढवून ठेवेल. बाबा आणि आदिराला खूप अपेक्षा आहेत गं माझ्याकडून. ते दोघं डिसअपॉइंटेड होतील, आणि पुन्हा आणि सगळं तिकडे कळलं, तुझ्या सासरी कळलं तर परत मग समर सर म्हणतील की उगाचच लग्न लावून दिलं म्हणून. तेव्हा स्वानंदी बोलते की ओके ओके, शांत बस. तेव्हा स्वानंदी त्याला समजवते आणि त्याला थोडं पैसे देते. तेव्हा रोहन बोलतो की ताई नको, आधीच ठीक होतं ताई पैसे देणं, पण आता नको आहे, आता मी करेल ना मॅनेज, आमचं आम्ही बघू. तेव्हा स्वानंदी बोलते की काय, अरे माझं माहेर आहे ते, आणि हे तू काही बोलू नको, माझी ही जबाबदारी आहे. आणि ती त्याला हातात पैसे ठेवून देते. तेव्हा रोहन स्वानंदीला बोलतो की खूप डिसअपॉइंटमेंट केलं ना मी तुला. तेव्हा स्वानंदी बोलते की अरे नाही, असं का बोलतो आहेस तू, आणि हे बघ, मी तुला सांगितलं ना मी तुझ्यासोबत आहे म्हणून, त्याच्यामुळे तू खचून जाऊ नकोस. तेव्हा स्वानंदी बोलते की बघ, मी तुझ्यासोबत आहे, आपल्याला सांभाळायचं आहे, सगळ्या घरच्यांना, आदिराला सांभाळायचं आहे. तेव्हा एक काम कर, एवढ्या कामात झालं की तू आदिराला
वेळ देता येईल तेवढा वेळ दे. आत्ता तुझं काम झालं असेल की घरी जा आणि तिला वेळ दे. तेवढ्यात रोहनला फोन येतो. तेव्हा रोहन फोनवर बोलतो की येस सर मी बाहेरच उभा आहे आलोच. तेव्हा रोहन फोन ठेवला, बोलतो की ताई मला आता नाही जमणार गं, खूप पार्सलची डिलिव्हरी करायची आहे आणि बोलवत आहेत मला, मी जातो. तेव्हा रोहन जायला लागतो तेव्हा स्वानंदी त्याला थांबवून घेते, त्याच्या गालाला हात लावते आणि बोलते की जा. रोहन जातो तेव्हा स्वानंदीला खूप रडायला येत असतं. तिकडे रोहन आणि गणेश पार्सल घेऊन जात असतात, दोघं सोबतच असतात. तेवढ्यात समोरून गाडी येते. तेव्हा रोहन बोलतो की अरे गणेश हा समोर घालेल आपल्याला, ठोकेल हा. तेवढ्यात त्याची गाडी येते आणि त्या दोघांना धडक देते. तेव्हा रोहन आणि गणेश पडतात. तेव्हा तिथली लोक गोळा होऊन त्या दोघांना कसं बसं उचलतात. तेव्हा रोहन पटकन गणेशला विचारतो की तुला लागलं नाही ना. तेव्हा गणेश बोलतो की नाही ठीक आहे मी. तेव्हा रोहन बोलतो की काय रे कोण आहे हा, आणि एवढं लागलं तरी हॉर्न वाजवतो आहे. तेव्हा तो बाहेर येतो. तेव्हा रोहन बोलतो की तेव्हा तो बोलतो की तुम्हाला बघून गाडी चालवता येत नाही का. तेव्हा रोहन बोलतो की अहो तुम्हीच आम्हाला वरतून ठोकलं आणि वरतून तुम्हीच आम्हाला बोलतायत. तेव्हा तो बोलतो की तुम्ही पार्सलवाले ना, कसेही गाडी चालवतात माहिती आहे आम्हाला. तेव्हा तो कॉलर धरतो रोहनची. रोहन बोलतो की कॉलर सोडा. तेव्हा तो कॉलर पकडूनच बोलत असतो की तुमच्यामुळे माझ्या गाडीला क्रॅच केलं आहे, आता माझी नुकसान भरपाई द्या म्हणून. इकडे स्वानंदीच्या ऑफिसमध्ये एक कस्टमर टुरिस्ट प्लॅन बघायला आले असतो. तेव्हा तिची जी कलिग असते ती त्याला टुरिस्ट प्लॅन समजावून सांगत असते, पण त्याचं बजेट तेवढं नसल्यामुळे ती त्याला त्याच्या बजेटमुळे थोडंसं कमी याचा प्लॅन सांगते. तेव्हा तो तिच्यावरच भडकतो, तिलाच बोलायला लागतो की तुम्ही असं टुरिझमचे कोर्स करून येतात, काय शिक्षण करतात आणि आम्हाला लुटायचं. कस्टमरकडून तुमचा धंदा होतो, अशी ऑफिसं बंद केली पाहिजे वगैरे वगैरे तो तिला बोलत असतो. स्वानंदीला हे ऐकायला येत असतं. स्वानंदी सरळ येते. तेव्हा तो बोलत असतो की तुम्ही काय ही कॉफी देऊन काय खूप मोठे महान होतात का ऑफिसवाले. तेव्हा स्वानंदी बोलते की कप खाली ठेवा, आधी कप खाली ठेवा. आणि स्वानंदी बोलते की ती तुमच्याशी पोलाईट वागते आणि इथला सगळा स्टाफ पोलाईट आहे. तेव्हा तो बोलतो की तिने सुरुवात केली. तेव्हा स्वानंदी बोलते की तुम्ही का लेडीजशी कसं वागताय, तुम्हाला समजतं आहे का. आणि तेव्हा तो बोलतो की तुमची ना तक्रारच करायला पाहिजे. तेव्हा स्वानंदी बोलते की तक्रार करायला, काय तक्रार करणार आहे तुम्ही, की तुम्ही लेडीजशी कसं वागलं ते. जर तुम्हाला व्यवस्थित वागता येत नसेल ना, नाही तर मुकाट्याने इथून निघून जा, नाहीतर मीच तुमची तक्रार करते पोलिसात की तुम्ही लेडीजशी कसं वागताय म्हणून. तेव्हा तो बोलत असतो की तुमची घरं ही आमच्यामुळे भरतात. तेव्हा स्वानंदी बोलते की मान्य करते, पण काय आहे ना, प्रत्येक वेळेस तिने तुम्हाला काय सांगितलं की व्यवस्थित प्लॅन सांगितला, तुम्हाला पटलं तर घ्या, नाही तर नका घेऊ ना. निमूटपणे प्लॅन ऐकला असता, पटला तर घेतला असता, नाही पटला असता तर सरळ तुम्हाला मार्ग मोकळा होता. आम्ही काय हात धरून तुम्हाला घेऊन नाही येत टुरिस्टचे प्लॅन ऐकायला. इकडे आनंद आणि समर ऑफिसच्या कामासाठी जात असतात आणि वाटेतच रोहन आणि रोहनच्या गाडीसोबत जो ॲक्सिडेंट झालेला असतो त्यांचा, रोहन त्यांच्याशी बोलत असतो की तुम्ही कसली नुकसान भरपाई मागतायत, सगळ्यांनी बघितलं आहे की तुमची गाडी आमच्या गाड्यांना ठोकली म्हणून. आणि तेवढ्यात समर आणि आनंदची गाडी तिथेच थांबते की गर्दी पाहून. इकडे समर बोलतो की काय रे काय झालं. तेव्हा आनंद बोलत असतो की काहीतरी झालेलं दिसतंय, प्रॉब्लेम ॲक्सिडेंट वगैरे झालेला दिसतोय का. तेव्हा इकडे रोहन बोलत असतो की कसली नुकसान भरपाई, उलट तुम्हीच आम्हाला नुकसान भरपाई द्या. तेव्हा तो बोलतो की काय रे जास्त बोलतो का, पार्सल डिलिव्हरी करतो आणि जास्त बोलतो का. तेव्हा तो त्याला ढकलून लावतो आणि पटकन त्याला आजूबाजूचे लोक रोहनला सावरतात. तेव्हा तो समोरचा माणूस रोहनची कॉलर धरतो. तेव्हा रोहन बोलतो की हे बघा कॉलर सोडा, मी तुम्हाला शांतपणे सांगतोय, मला हात लावायचा नाही. तेव्हा तो बोलतो की जा रे, मी तुमच्यासारख्या लोकांशी बोलत पण नाही. तेव्हा तो बोलत असतो की फालतू कामगार तुम्ही, पगाराच्या नावाखाली चिल्लर कमवता आणि माझ्यासारख्या श्रीमंत लोकांकडून पैसा उकळण्याचं धंदे करतात. स्वतः माझ्या कारसमोरून आला आणि माझ्याकडनंच नुकसान भरपाई मागतोय, आता नुकसान भरपाई मी घेणार. तेव्हा रोहन बोलतो की बस झालं हां, खूप ऐकून घेतलं तुम्ही, आणि आहोत आम्ही कामगार, करतो डिलिव्हरीचं काम, आणि या क्षणाला तुमच्यापेक्षा पगारही कमी असेल तरी पण स्वाभिमानाने करतो आम्ही काम. तुमच्यासारख्या AC सारख्या गाडीमध्ये फिरता नाही येत आम्हाला, पण तरीही तुमच्या त्या गाडीचा द्वेष नाही करत आम्ही. तुम्हाला माहिती आहे का, आम्ही जमिनीवरून चालतो म्हणून जास्त घरं जपतो आणि जास्त खरं वागतो, आणि तुमच्यासारखं स्वतःची चूक दुसऱ्यांवर ढकलत नाही. आणि इथे बघणाऱ्या सगळ्यांनी बघितलं आहे की तुम्ही आम्हाला येऊन धडकलात. तेव्हा तो समोरचा बोलतो की क्राऊडची धमकी कोणाला देतोस, आत्ताच्या आत्ता नुकसान भरपाई दे, नाही तर फोडून काढीन. तेव्हा रोहन बोलतो मला हात तर लावून दाखवा तुम्ही, आणि राहिला प्रश्न पैशाचा ना, नाही देत मी तुम्हाला पैसे. तेव्हा तो समोरचा बोलतो की
तू असं नाही ऐकणार. तेव्हा तो समोरचा बोलतो की तू असं नाही ऐकणार, तुझ्यासारख्याला ना बुक्क्याचीच भाषा करते. तेव्हा तो रोहनवर हात उगारणार, तेवढ्यात समर त्याचा हात पकडतो. समर पुढे येतो. रोहनला कळतं की समर येतो. रोहन पटकन पाठीमागे होतो, एका माणसाला पुढे करतो आणि पटकन मास्क लावतो. तेव्हा तो समोरचा व्यक्ती समरला बोलतो, ओ कोण तुम्ही, तुम्हाला दिसत नाही का, या फालतू कामगारांमुळे माझ्या गाडीला डेंट आलं आहे. तेव्हा समर बोलतो की काय चाललं आहे तुमचं, मी मगासपासून ऐकतोय की फालतू कामगार. हे कामगार मेहनतीने पैसा कमवतात आणि स्वतःच्या मेहनतीने पैसे घरी घेऊन जातात. आणि एक लक्षात घ्या, त्यांना जितकी तुमची गरज आहे ना, त्यांच्यापेक्षा जास्त तुम्हाला त्यांची गरज आहे. कारण तुमच्यासारखे लोक संख्येने कमी आहेत, पण यांच्यासारखे लोक संख्येने खूप जास्त आहेत. तेव्हा तो समोरचा बोलत असतो की हे सामान्य आहेत, पैसे कमवायची अक्कल नाही यांना, AC गाडीत बसण्याची लायकी नाही यांची. तेव्हा समोर बोलतो की हो, तुम्ही फक्त AC गाडीत फिरतात म्हणून तुमच्या लेकी या लोकांपेक्षा तुमची किंमत जास्त वाटते का तुम्हाला. तेव्हा समोर बोलतो की काय क्लास आहे ना माणसाचा, तो पैशामुळे ठरत नाही, वागणुकीमुळे ठरतो. नाही, मोठी गाडी पैसा असेल तुमच्याकडे, पण सभ्यपणा बिलकुल नाही आहे. नाही, पैसा कमवण्याचं स्किल आहे तुमच्याकडे, पण माणूस कमवण्याचं स्किल शून्य आहे तुमच्याकडे. मला माहीत नाही तुम्ही कोण आहात आणि ही माणसं कोण आहेत, पण हे मला एवढं नक्की मात्र सांगतो की हे लोक त्यांचं काम चोखपणे करतायत. एक लक्षात घ्या, काम छोटं मोठं कधीच नसतं, काम हे काम असतं. आणि एक लक्षात घ्या, उद्या जर सगळ्या कामगारांनी ठरवलं तुमच्यासाठी कामच नाही करायचं, तर तुमची काय अवस्था होईल हे लक्षात घ्या. आणि हे दोघं तुमचे एकही पैसा देणं लागत नाही, उलट तुम्ही यांची नुकसान भरपाई द्या. गर्दीतले लोक सगळे बोलतात की हो साहेब, याचीच चूक आहे, यानेच या दोघांच्या अंगावर गाडी घातली आणि हातही उचलला, याला फोडा, याने रस्ताही अडवला आहे. रोहन पटकन बाजूला येऊन चोरून गाडीजवळ येतो त्याच्या. तेव्हा समोर बोलतो की काय करायचं तुम्हीच सांगा आता, सगळ्यांना दिसते की चूक तुमची, त्यामुळे यांच्यावर आरोप करणं सोडा, उलट तुम्हीच नुकसान भरपाई द्या आणि फुटाईत न. तेव्हा तो समोरचा बोलतो की खड्ड्यात जा रे तुम्ही सगळे, मला तुमच्याशी बोलण्यात पण इंटरेस्ट नाही आहे. तो गाडीत बसून चालायला लागतो. तेव्हा गणेशला विचारतो की लागलं नाही ना फार. तेव्हा समर गणेशची विचारपूस करत असतो. तेवढ्यात त्याला रोहन दिसतो. समर रोहनकडे जातो आणि विचारतो लागले का तुम्हाला. तेव्हा रोहन मान डोलवतो की नाही म्हणून. तेव्हा समर मागूनच त्याच्या पाठीवर हात ठेवतो आणि बोलतो की काळजी घ्या. तेव्हा समर चालला जातो. रोहन मान डोलवतो. तेव्हा समर जाता जाता पुन्हा एकदा रोहनकडे बघतो. रोहन पाठमोरे असतो, मास्क लावलेला असतो. तेव्हा रोहनच्या डोळ्यात पाणी तरळत असतं. रोहन मनात बोलतो की सॉरी सर, मला सगळ्यांशीच खोटं वागावं लागतंय, खोटं बोलावं लागतंय, पण हे दिवस लवकरच बदलतील. आज तुमच्यामुळे माझा स्वाभिमान टिकला. पुन्हा एकदा मी तुमच्याकडून खूप काही शिकलो. रोहन बाईकला किक मारतो आणि चालला जातो. तेव्हा आनंद समरला विचारतो की तू असं का बघतोय त्याच्याकडे. तेव्हा समर बोलतो की अरे हा मुलगा ओळखीचा वाटतोय रे. तेव्हा आनंद बोलतो की हा होतं असं कधी कधी, वाटतात ओळखीचे, परत चल आपल्याला मीटिंगला उशीर होतोय. रोहन इकडे घरी येतो आणि आदिराला विचारतो की काय कशी आहेस. तेव्हा आदिरा तिच्याबद्दल सांगत असते की मी खूप बोर झाली म्हणून. आणि आदिरा हेही सांगते की माझं जेव्हा हे ब्लास्टर निघेल ना, तर आपण पहिले पिकनिकला जाऊ. तेव्हा रोहन बोलतो की बरं जाऊयात, मी फ्रेश होतो. रोहन फ्रेश होण्यासाठी जाणार, तेवढ्यात आदिराच्या लक्षात येतं की त्याच्या हाताला लागले. आदिरा त्याला बोलवते आणि बोलते की हे काय झालं, कुठे लागलास, बाईकडनं पडलास का. तेव्हा रोहन बोलतो की हो आदिरा, तू पॅनिक नको होस, बाईकवरनं चालत असताना अचानक बाईक स्किड झाली, पण एवढी मोठी डील नाही आहे ही. तेव्हा आदिरा बोलते की व्हॉट डू यू मीन, इट्स नॉट अ बिग डील, अरे केवढं लागलं आहे तुला. तेव्हा रोहन बोलतो की आदिरा एवढं नको, छोटासा ॲक्सिडेंट होता माझा. तेव्हा आदिरा बोलते काय सांभाळून चालत जा ना, मला तर नेहमी भीती राहत जाणार की बाईकवरनं घसरणार की काय. तेव्हा आदिरा बोलते की बघ ना, मी माझा पाय मोडून घेतला आहे आणि तू पण आता बाईकवरनं ॲक्सिडेंट करून घेऊ नकोस. तेव्हा बोलतो की तर बघ ना, तू असं पाय मोडून घेतला आहे, मी पण माझा पाय मोडून घेतला, तर आपण दिवसभर चिल मारत राहू, लोळत पडू. तेव्हा आदिरा त्याला फटका मारते आणि बोलते की हे बघ, मला लेन जोक्स आवडत नाही, प्लीज बी केअरफुल. इकडे समर कबडमधनं कॅश काढतो आणि स्वानंदीकडे देतो. स्वानंदी मोबाईलमध्ये असते, ती हात पुढे करते, थोडं तिचं लक्ष जातं आणि ती हात मागे घेते आणि बोलते की हे काय. तेव्हा समर बोलतो की ठेवा ना तुमच्याकडे. तेव्हा स्वानंदी बोलतो की नाही, याचं कॅश वगैरे तुम्ही माझ्याकडे देत नका जाऊ. तेव्हा समर बोलतो की बघा, मला उद्या आपल्या ऑफिसमधल्या स्टाफचा पगार करायचा आहे, लेडीज स्टाफचा, तर मला असं वाटतं की हे पैसे तुम्ही द्यावेत. तेव्हा स्वानंदी बोलतो की तुम्हीच द्या ना. तेव्हा समर बोलतो की अहो हो, इतक्या वेळ मीच द्यायचो, पण कसं व्हायचं ना, तो स्टाफ माझ्याशी जास्त काही बोलत नाही पेमेंट दिल्यानंतर. मग कदाचित तुम्ही पैसे दिले तर तुमच्याशी सगळेच बोलतात ना, तुम्हाला कदाचित त्यांच्या अडचणी कळेल त्यांना हे पैसे ओके आहेत ना, वगैरे त्यांच्या गोष्टी शेअर करेल. तेव्हा स्वानंदी बोलतो की हे मस्त आहे हो, हे माझ्या डोक्यात कसं नाही आलं. तेव्हा समर बोलतो की हे माझ्याही डोक्यात नव्हतं, पण आज जी गोष्ट घडली ना, त्याच्यावरून मला समजलं.
तेव्हा स्वानंदी विचारते की काय झालं. तेव्हा समोर सांगत असतो झालेला प्रकार. तेव्हा मला त्याच्यातल्या एक डिलिव्हरी बॉयचा स्वाभिमान खूप आवडला. म्हणजे समोरच्या व्यक्तीकडून तो इतकं प्रामाणिकपणे सांगत होता की आमचं काम कसं आहे म्हणून. पण ना मला ना ते रोहनचा भास झाला. तेव्हा स्वानी थोडी दचकते. स्वानंदी बोलते की रोहन तिथे होता का. तेवढ्याच समोरला एक फोन येतो आणि समोर बोलतो की 1 मिनिट. तेव्हा समोर फोन उचलायला जातो. तेवढ्याच स्वानंदी इकडे रोहनला फोन करते आणि रोहनला विचारत असते झालेल्या प्रकाराबद्दल आणि राजवाड्यांनी असं सांगितलं म्हणून. तेव्हा रोहन पहिले नाही बोलतो. तेव्हा स्वानंदी बोलते की समर राजवाडे म्हणत होते की तुझा भास झाला त्यांना. तेव्हा तो बोलतो की ओके फाईन ताई मीच होतो. तेव्हा स्वानंदी त्याची विचारपूस करत असते की बाळा नीट व्यवस्थित काय झालं, भोवई आली का तुला. तेव्हा रोहन बोलतो की ताई तू टेन्शन नको घेऊ, एवढं काही नाही, मायनर ॲक्सिडेंट होता माझा. तेव्हा स्वानंदी बोलते की हे बघ तू आता काहीतरी ब्रेक घे, दुसरं काहीतरी बघ ना. तेव्हा तेव्हा रोहन बोलतो की मी तयार आहे ताई, पण मला घरचे पण काही प्रॉब्लेम्स आहेत ना. तेव्हा स्वानंदी सरळ बोलते की तू ते टेन्शन घेऊ नको, मी आहे ना, मी असते तर तू मदत केली नसती का मला. हे सगळं मंदाकिनी बाहेरून ऐकत असते. स्वानंदीचं बोलणं मल्लिका सगळं ऐकत असते की स्वानंदी रोहनला समजत असते की धीर धर थोडा, मी आहे. इथेच आजचा एपिसोड संपतो.